आज बनवूया कोळंबी फ्राय। त्यासाठी मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे। त्यात मी तंदुरी चिकन मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवते। छान त्याला चोळून लावून ठेवायचं। अजून लागलं तर तुम्ही तिखट, मीठ, हळद, थोडी मिरची पावडर टाकू शकता। यात सगळं असतं ऑलरेडी, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावू शकता। हे थोड्या वेळ 10-15 मिनिटं ठेवून द्यायचं। आणि मी हे एअर फ्रायरमध्ये बनवणार आहे। हे बघा, मी रवा 1 चमचा, बेसन 2 चमचे आणि सगळे पावडरी मसाले टाकलेत जे तुम्हाला मी सांगितलेत। हळद, मीठ, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, धने पावडर, जिरे पावडर आणि छान एकत्र करायचं। आता तुम्हाला वेळ असेल तर थोडा वेळ ठेवू शकतात, 15-20 मिनिटं, म्हणजे छान मुरतं। हे बघा, मी हे भांडं घेतलंय आणि ह्यात हे पण भांडं, दुसरं भांडं ठेवलंय, रबर टाईप असतं। आता याला तेलाने स्प्रे करून घ्या, म्हणजे खाली चिटकणार नाही। आता हे सगळं लावलेला मसाला, लावलेलं कोळंबी याच्यात टाकून घ्या। तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर तुम्ही तव्यावर तेल टाकून तव्यावर पण शेकू शकतात। आता हे बघा, एअर फ्रायरमध्ये ठेवून घ्या। ह्याच्यावर ऑप्शन असतो कोळंबीचा, त्याच्यावर क्लिक करा आणि 15 मिनिटासाठी ठेवून द्या 160 डिग्रीवर, 160 डिग्रीवर। मी केलेली कोळंबी फ्राय तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि थँक्यू।